राहुरी जिल्हा अहमदनगर न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट राजाराम आढाव व ॲडव्होकेट मनीषा आढाव यांच्या हत्येच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात येऊन कामकाज बंद करण्यात आले। आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ नाशिक रोड बार वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन होत आहे। यावेळी नाशिक रोड बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड, ॲडव्होकेट विष्णू मानकर, ॲडव्होकेट दीपक बर्वे, दीपक ताजनपुरे, नितीन पंडित, श्याम हांडगे, निकम टिळे, ॲडव्होकेट सुहास पाठक, संग्राम पुंडे, डावखर, उमेश साठे, धम्मपाल रुपवते, दमयंती दोंदे, संजय मुठाळ, ॲडव्होकेट मधुकर कोकाटे, ढोकणे, आरणे, चौघुले, सानप, उमेश साठे, पल्लवी उन्हवणे, रामदास आहेर, विकास घुगरे, मंगेश बायस, प्रमोद कासार, त्र्यंबक गोडसे, दिनकर कोकाटे, गलांडे, प्रमोद माळुदे, मुस्तफा शेख, विजय शिंदे, ॲडव्होकेट आत्माराम वालझाडे, शुभम राडत आदी उपस्थित होते। राहुरी येथील घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा, ॲडव्होकेट वेलफेअर फंड लागू करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गोडसे यांनी या घटनेच्या निषेधार्थ आपले विचार व्यक्त केले। सदरचे आंदोलन हे नाशिक रोड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर करण्यात आले आहे। राहुरी येथील वकील दाम्पत्य राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव यांचा सराईत गुन्हेगारांनी निर्घृण प्रकारे हत्या केली आणि त्यांचे जे काही गुन्हेगारांचे सहकारी असतील त्यांचा पोलिसांनी तपास लावून त्यांच्या विरुद्ध योग्य ती चांगल्या प्रकारे कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि सदरचा खटला हा जलद कोर्टात चालवून त्यांना फाशी होईल अशी शिक्षा झाली पाहिजे। तसेच त्या आढाव कुटुंबियांच्या कुटुंबियावर जे दुःख झालं ते निवारण करण्यासाठी नाशिक रोड वकील वर्गाने आज त्यांना श्रद्धांजली दिली आणि त्यांच्या दुःखात सहभागी आहे। तसेच ॲडव्होकेट वेलफेअर फंड हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे, तो शासनाने लवकर मंजूर करावा। तसेच वेलफेअर फंड सुद्धा हा शासनाने मंजूर करावा। ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि वेलफेअर फंडाची शासनाने। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड।